भगवद्गीतेचा 16वा अध्याय देवासुर संपविभाग योग म्हणून ओळखला जातो. यामध्ये श्रीकृष्ण माणसाच्या दोन प्रवृत्तीचे दैवी आणि आसुरी वर्णन करतात. दैवी गुण मुक्ती देतात तर आसुरी गुण बंधनात अडकवून मानवाचा विनाश करतात हे स्पष्ट केले आहे. दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या मनुष्यामध्ये निर्भयता, अंतःकरणाची शुद्धी, ज्ञानयोग, दान, इंद्रियाचा संयम, स्वाध्याय, सरलता, अहिंसा, सत्य, क्रोधरहितपणा, त्याग, शांती आणि भूतदया हे गुण असतात. हे गुण मोक्षाकडे नेतात. आसुरी स्वभावाचे लोक दंभ, घमेंड, अहंकार, क्रोध, कठोरता आणि अज्ञान यांनी युक्त असतात. त्यांना योग्य काय आणि अयोग्य काय हे समजत नाही. ते अनियमित मार्गाने धन कमावून स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यात मग्न असतात आणि शेवटी अधोगतीला जातात. काम, क्रोध, लोभ. या अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण सांगतात की मनुष्य जेव्हा शास्त्रोक्त विधी सोडून स्वतःच्या इच्छेनुसार मनमानी आचरण करतो तेव्हा त्याला सुख, सिद्धी किंवा उत्तम गती प्राप्त होत नाही. म्हणून आपल्या कर्तव्याचा आणि अकर्तव्याचा निर्णय घेण्यासाठी शास्त्र हेच प्रमाण मानले पाहिजे. नमो भगवते वासुदेवाय नमः. श्रीमद भगवद्गीता 16वा अध्याय दैवासुर संपविभाग योग. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, भयाचा संपूर्ण अभाव, अंतःकरणाची पूर्ण निर्मळता, तत्वज्ञानाकरता ध्यान योगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक दान, इंद्रियाचे दमन, भगवान देवता आणि गुरुजनांची पूजा, तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माचे आचरण, त्याचप्रमाणे वेदशास्त्राचे पठन पाठन, भगवंताच्या नामाचे व गुणांचे कीर्तन, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रियासह अंतःकरणाची सरलता. काया वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकाराने दुःख न देणे, यथार्थ व प्रिय भाषण, आपल्यावर अपकार करणाऱ्यावरही न रागवणे, कर्मांच्या ठिकाणी कर्तव्यपणाच्या अभिमानाचा त्याग, अंतःकरणात चंचलता नसणे, कोणाचीही निंदा वगैरे न करणे, सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी निर्हेतुक दया, इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे, कोमलता, लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरर्थक हालचाली न करणे, तेज, क्षमा, धैर्य, बाह्य शुद्धी, कोणाविषयी शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे, ही सर्व हे भारता दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत. हे भारता, ढोंग, घमेंड, अभिमान, राग, कठोरपणा आणि अज्ञान हे सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषांची लक्षणे आहेत. दैवी संपदा मुक्तिदायक आणि आसुरी संपदा बंधनकारक मानली आहे. म्हणून हे पांडवा, तू शोक करू नकोस, कारण तू दैवी संपदा घेऊन जन्माला आला आहेस. हे पार्था, या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे आहेत, एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरी आसुरी प्रकृतीचे. त्यापैकी दैवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक सांगितले. आता तू आसुरी प्रकृतीच्या मनुष्य समुदायाबद्दलही माझ्याकडून सविस्तर ऐक. आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही, उत्तम आचरण असत नाही आणि सत्य भाषणही असत नाही. ते आसुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की हे जग आश्रयरहित, सर्वथा खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झाले आहे. म्हणूनच केवळ काम हेच त्यांचे कारण आहे, त्याशिवाय दुसरे काय आहे? या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धी मंद आहे, असे सर्वांवर अपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात. ते दंभ, मान आणि मद यांनी युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात. तसेच ते अमरांत असंख्य चिंताचे ओझे घेतलेले विषय भोग
भोगण्यात तत्पर असलेले हाच काय तो आनंद आहे, असे मानणारे असतात. शेकडो आशांच्या पाशांनी बांधले गेलेले ते मनुष्य काम क्रोधात बुडून जाऊन विषय भोगांसाठी अन्यायाने द्रव्यादी पदार्थांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात. ते विचार करतात की मी आज मिळविले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन. माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा हे मला मिळेल. या शत्रूला मी मारले आणि त्या शत्रूला दुसऱ्यांनी मारले. मी मारेन. मी ईश्वर आहे, ऐश्वर्य भोगणारा आहे. मी सर्व सिद्धीने युक्त आहे आणि बलवान तसाच सुखी आहे. मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे. माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मी यज्ञ करीन, दाने देईन, मजेत राहीन. अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले, अनेक प्रकारांनी भ्रांतचित्त झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषयभोगात अत्यंत आसक्त असे असुरी लोक अपवित्र नरकात पडतात. ते स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन आणि मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञांनी पाखंडीपणाने शास्त्रविधीहीन यज्ञ करतात. ते अहंकार, बळ, घमेंड, कामना आणि क्रोधाधिकांच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरात असलेल्या मज अंतर्यामीचा द्वेष करणारे असतात. त्या द्वेष करणाऱ्या पापी, क्रूर कर्मी करणाऱ्या नराधमांनी मी संसारात वारंवार असुरी योनीतच टाकतो. हे कौंतेया, ते मूढ मला न प्राप्त होता जन्मोजन्मी आसुरी योनीतच जन्मतात. उलट त्याहूनही अति नीच गतीला प्राप्त होतात, अर्थात घोर नरकात पडतात. काम, क्रोध आणि लोभ ही 3 प्रकारची नरकाची दारे आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत. म्हणूनच त्या तिन्हींचा त्याग करावा. हे कौंतेया, या तिन्ही नरकाच्या दारापासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो, त्याने तो परम गती मिळवितो, अर्थात मला घेऊन मिळतो. जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो, त्याला सिद्धी मिळत नाही, परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यास शास्त्रच प्रमाण आहे, असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे. ओम हे परम सत्य आहे. याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील दैवासुर संपद द्विभाग योग नावाचा हा 16वा अध्याय समाप्त झाला. जय श्रीकृष्ण.